इंटरेस्ट पेएबल ऑन 30th जून. सेलचं ट्रान्झॅक्शन इथे कम्प्लीट झालंय 1st जूनचं. त्याच्यानंतर 30th जून 30 जूनचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपण रेकॉर्ड करणार आहोत. इंटरेस्ट पेएबल मानसी लिमिटेड कडून भगवतीला इंटरेस्ट पेएबल झालेला आहे, पेएबल केलेला आहे. मीन्स भगवतीला हा जो इंटरेस्ट आहे हा रिसिव्ह होतोय. इंटरेस्ट रिसिव्ह केव्हा होतोय 30th जून अँड 31st डिसेंबर. So here is a working note. 30th June 2017 interest received. भगवतीला इंटरेस्ट हा रिसिव्ड होतोय. नॉर्मली या ज्या डेट्स दिलेल्या आहेत 30th जून अँड 31st डिसेंबर या दोघांमध्येही 6 महिन्यांचा डिफरन्स असतो. आता 30th जून पासून 31st डिसेंबर पर्यंत मंथ कॅल्क्युलेट करून बघा. 30th जून मीन्स जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 महिने. 31st डिसेंबर पासून पुढचे महिने कॅल्क्युलेट करून बघा 30 जून पर्यंत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 6 महिने. 6 महिन्यानंतर इंटरेस्ट जो आहे हा रिसिव्ड होतो. सो इथे रेट ऑफ इंटरेस्ट 12% हे कॉन्स्टंट आहेत. टाइम पिरियड 6 मंथ्स. 6 मंथ्स जेव्हा जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ड होतोय तो 6 मंथ साठीच त्याचा टाइम पिरियड असणार आहे. त्याच्यामुळे त्यात काही चेंज होणार नाही. जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय प्रॉब्लेम मध्ये तो 6 मंथ्स साठी आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अँड जून. जूनचा महिना सुद्धा इथे कन्सिडर करायचा आहे बिकॉज जूनचा कम्प्लीट मंथ घ्यायचा आहे 1st जून ते 30th जून पर्यंत. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अँड जून फॉर 6 मंथ्स इंटू नॉमिनल व्हॅल्यू. आता इथे नॉमिनल व्हॅल्यू जी आपल्याला आहे ही फाइंड आउट करायची आहे. नॉमिनल व्हॅल्यू कशी इथे फाइंड आउट करणार? सी, हे आपलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. याच्यामध्ये 80,000 सी नॉमिनल व्हॅल्यू जो कॉलम आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे 80,000. त्या कॉलम मध्ये जेवढ्या सगळ्या अमाउंट्स आहेत, आता जेव्हा जेव्हा इंटरेस्ट रिसिव्हचं ट्रान्झॅक्शन असेल फर्स्ट आपण बघायचंय डेबिट साइडला नॉमिनल व्हॅल्यू कॉलम मध्ये जितक्या सगळ्या अमाउंट्स आहेत त्यांची टोटल घ्यायची. आता सध्या एकच अमाउंट आहे सो 80,000. त्यातून क्रेडिट साइडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे, क्रेडिट साइडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्यात जेवढ्या सगळ्या अमाउंट्स आहेत त्या लेस करायचे आहेत 80,000 मधून. आता एकच अमाउंट आहे सो 80,000 मायनस 30,000 जी अमाउंट येईल त्या अमाउंट वर आपल्याला इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सी इन द वर्किंग 80,000 हे 80,000 कोणते आहेत? जेव्हा इंटरेस्ट रिसिव्हचं आपण ट्रान्झॅक्शन करतोय तेव्हा नॉमिनल व्हॅल्यू कॉलम जो डेबिट साइडचा आहे त्यामध्ये जेवढ्या अमाउंट्स दिलेल्या आहेत त्या सगळ्यांची टोटल घ्यायची आहे. आता एकच अमाउंट आहे 80,000 सो इथे आपण 80,000 घेतोय. त्यातून क्रेडिट साइडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्या सगळ्या अमाउंट्सची टोटल घ्यायची आहे आणि ती टोटल ही डेबिट साइडच्या टोटल मधून लेस करायची. आता इथे एक एकच अमाउंट आहेत सो 80,000 मायनस 30,000 नॉमिनल व्हॅल्यू इज 50,000. सो जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय हा रिसिव्ड होणारा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी नॉमिनल व्हॅल्यू 50,000 12% इंटरेस्ट हा कॉन्स्टंट आहे आणि जो इंटरेस्ट रिसिव्ड होतो तेव्हा 6 मंथ्सचा टाइम पिरियड आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अँड जून. हा कसा आपण टाइम पिरियड कॅल्क्युलेट केला तर इथे जी डेट दिलेली आहे 30 जून. 30 जूनच्या आधी केव्हा इंटरेस्ट मिळाला होता तर 31st डिसेंबरला. इथे 31st डिसेंबर नंतरचे पुढचे जे मंथ्स आहेत हे कॅल्क्युलेट केले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अँड जून. सो फॉर 6 months. So 12% on 50,000 for 6 months. 12 divided by 100, 6 divided by 12 into 50,000. So our answer is 3,000. Sorry, 3,000.
जो इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे 30 जूनला, प्रॉब्लेम मध्ये या दोन डेट्सना इंटरेस्ट रिसिव्ड होणार आहे. 30 जूनचा किती इंटरेस्ट रिसिव्ड होईल तर 3000 हा आपण इथे कॅल्क्युलेट केलाय. जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय 3000, हे जे इंटरेस्ट रिसिव्ड होत आहेत हे नेहमी क्रेडिट साइडला रेकॉर्ड करायचे. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला जून 30 बाय बँक अकाउंट इंटरेस्ट, जो इंटरेस्ट आहे हा रेकॉर्ड होईल. इंटरेस्ट कॉलम मध्ये इंटरेस्ट रेकॉर्ड करायचा आहे 3000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, इंटरेस्ट रिसिव्डचं ट्रान्झॅक्शन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट डेट इज 1 सप्टेंबर 2017. सप्टेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे 1 सप्टेंबर 2017. 700 debentures, these are the number of debentures purchased at ₹98 each x interest. परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, सो डेबिट साइडला रेकॉर्ड होईल. एक्स इंटरेस्ट जो रेट दिलेला आहे 98 हा एक्स इंटरेस्ट आहे. फर्स्ट सप्टेंबर 2017 number of debentures 700 purchase ₹98 x interest. So आपल्याला नॉमिनल व्हॅल्यू, अक्रूड इंटरेस्ट अँड कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. नॉमिनल व्हॅल्यू number of debentures into face value, number of debentures 700, face value 100. So nominal value is 700 into 100. Nominal value is 70,000. इथे आपल्याला नॉमिनल व्हॅल्यू जी आहे मिळालेली आहे. नेक्स्ट अक्रूड इंटरेस्ट. आता इथे अक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना रेट ऑफ इंटरेस्ट 12% हा सगळीकडे सेम आहे, कॉन्स्टंट आहे. नॉमिनल व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू जी फर्स्ट आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे नॉमिनल व्हॅल्यू इथे येणार आहे 70,000. पीरियड इन मंथ्स, आता इथे मंथ्स कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. ट्रान्झॅक्शनची डेट काय आहे तर 1 सप्टेंबर. ओके, सप्टेंबर मंथच्या आधी इंटरेस्ट रिसिव्ड केव्हा झालाय लक्षात घ्या. 30 जूनला आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. सो 1 सप्टेंबरच्या आधीची जी ड्यू डेट आहे की ज्या ड्यू डेटला इंटरेस्ट रिसिव्ड होतोय ती डेट असणार आहे 30 जून, बिकॉज इथे इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. त्याच्यामुळे आता हे जे इथून पुढचे ट्रान्झॅक्शन आहेत त्यांच्या नियरेस्ट ड्यू डेट कोणती असेल तर 30 जून, बिकॉज सप्टेंबरच्या आधी असा कोणता महिना येतोय की ज्या मंथला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. तर इथे 30 जूनला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. आता कॅल्क्युलेशनला जे मंथ आहे हे 30 जूनच्या नंतरचे येणार आहेत. 30 जून मीन्स जून जो आहे हा येणार नाही. 30 तारखेला महिना संपलेला आहे, जून महिना येणार नाही. सो जुलै अँड ऑगस्ट हे 2 मंथ फक्त येतील, बिकॉज 1 सप्टेंबरला परचेस केलेलं आहे, परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. सो सप्टेंबर मंथ जो आहे हा येणार नाही. 1 सप्टेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. 1 सप्टेंबरच्या आधी किती मंथ कंप्लीट होतात तेवढे आपल्याला बघायचे. 30 जूनला इंटरेस्ट रिसिव्ह झालाय, त्याच्यामुळे जूनच्या पुढचे मंथ, जूनच्या पुढे जुलै अँड ऑगस्ट हे 2 महिने कंप्लीट होतात. सो टाइम पिरियड इज फॉर 2 months. That is why 2 divided by 12. Rate of interest 12% means 12 divided by 100 into 2 divided by 12. 2 months July and August. And nominal value जी आपण इथे फर्स्ट कॅल्क्युलेट केलेली आहे 70,000 ती नॉमिनल व्हॅल्यू जी आहे तिने मल्टिप्लाय करायचं. आपला आन्सर येणार आहे yes correct 1400.
1400 इथे आपल्याला अक्रूड इंटरेस्ट जो आहे हा मिळालेला आहे. जस्ट हे आन्सर मी इथे आन्सर इज 1400. ओके, सो इथे अक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट झालेला आहे. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॉस्ट. कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची आहे? नंबर ऑफ डिबेंचर्स इंटू एक्स इंटरेस्ट. जो एक्स इंटरेस्टचा रेट आहे त्याने नंबर ऑफ डिबेंचर्सला मल्टिप्लाय करायचे. दॅट्स इट, बाकी काहीच नाही. एक्स इंटरेस्ट जेव्हा दिला असेल तेव्हा फक्त जेवढे नंबर ऑफ डिबेंचर्स दिलेत किंवा जेवढे बॉन्ड्स असतील, आता ज्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट केलंय त्याचा जो नंबर आहे त्या नंबरला मल्टिप्लाय करायचे एक्स इंटरेस्टचा जो रेट आहे 98 त्याने. नंबर ऑफ डिबेंचर्स 700 इंटू एक्स इंटरेस्टचा जो रेट दिलेला आहे 98, त्या 98 ने इथे मल्टिप्लाय करायचे. सो 700 इंटू 98, आन्सर इज correct, 68,600. 68,600. So there is a cost. ही आपली कॉस्ट जी आहे ही आपण फाइंड आउट केलेली. नॉमिनल व्हॅल्यू मिळालेली आहे 70,000. अक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. अक्रूड इंटरेस्टचा आन्सर मी इकडे घेतलेला आहे 1400 आणि कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे 68,600. तर आपण या ज्या अमाउंट्स आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. ट्रान्झॅक्शन परचेसचा आहे. सो इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला या तिन्ही अमाउंट्स ज्या आहेत ह्या रेकॉर्ड केल्या जातील. सप्टेंबर 1 जी डेट आहे, डेट वाईज ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. टू बँक अकाउंट ट्रान्झॅक्शन परचेसचा आहे. नॉमिनल व्हॅल्यू 70,000. देन इंटरेस्ट 1,400. and cost 68,600. 68,600. 68,600. इथपर्यंत ट्रान्झॅक्शन लक्षात आलंय सगळ्यांच्या? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 1 डिसेंबर 2017. आता हे डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. 1 डिसेंबरला काय केलं तर परचेस केलेले आहेत. नंबर ऑफ डिबेंचर्स 400. परचेस ऍट 108 each कम इंटरेस्ट. 400 डिबेंचर्स परचेस केले कम इंटरेस्ट ने. कम इंटरेस्ट जो रेट आहे हा तिथे दिलेला आहे 108. Same is working. 1 December 2017. Number of debentures 400. Purchase transaction आहे. Purchase transaction. So again debit side ला record केल्या जातील amounts. Come interest चा rate दिलेला आहे 108. So we have to calculate three values, that is nominal value, accrued interest and cost. या तीन गोष्टी आपल्याला इथे find out करायचे. So how to calculate this nominal value? Number of debentures into face value. Number of debentures 400. Then face value 100 आहे. प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं आहे. Debentures of ₹100 each. So 100 face value आहे. 400 into 100. नॉमिनल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळणार आहे इथे. Nominal value is 40,000. Next, accrued interest जो आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. So rate of interest into period in months into nominal value. Rate of interest सगळीकडे सेमच आहे 12%.
नॉमिनल व्हॅल्यू ही आपण इथे कॅल्क्युलेट केली आहे 40,000. आफ्टर दिस कॅल्क्युलेशन ऑफ मंथ्स. आता आपल्याला मंथ जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे. सी द प्रॉब्लेम. ड्यू डेट्स काय आहेत तर दिलेले आहेत 30th जून अँड 31st डिसेंबर. आता या दोन ड्यू डेट्स पैकी 30th जूनला इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे आणि ते ट्रान्झॅक्शन आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. सी 30th जून इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे. सो आता डिसेंबरच्या आधीची जी नियरेस्ट ड्यू डेट आहे तर ती कोणती असेल तर ही 30th जून आहे. डिसेंबरच्या आधी केव्हा इंटरेस्ट रिसिव्ह झालाय 30 जून अँड 30th जून अँड 31st डिसेंबर दोन ड्यू डेट्स दिलेले आहेत. मग 1st डिसेंबरच्या आधी या दोन डेट्स पैकी कोणाला इंटरेस्ट रिसिव्ह झालाय तर 30th जूनला इंटरेस्ट हा रिसिव्ह झालेला आहे. 30th जून पासून पुढचे जे मंथ्स आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. 30th जून 30 जून मीन्स जून हा महिना येणार नाही कॅल्क्युलेशनला बिकॉज लास्ट डेट जी आहे जूनची त्याला इंटरेस्ट रिसिव्ह झालाय. सो जून महिना कॅल्क्युलेशन मध्ये नाही येणार. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. नोव्हेंबर पर्यंतच महिने येतील बिकॉज डिसेंबर 1st डिसेंबरचं इथे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे डिसेंबर महिना येणार नाही. 1st डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच वेळेला परचेस केलेले आहेत. सो ही डेट येणार नाही. ह्याच्या आधीचे जे मंथ आहेत हे येतील. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 months. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर 5 months साठी इथे जो अक्रूड इंटरेस्ट आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो 12% ऑन 40,000 फॉर 5 months. 12% means 12 divided by 100 into 5 divided by 12 into nominal value 40,000. So our accrued interest calculate करायचा आहे. $2,000 correct. नेक्स्ट कॉस्ट. कॉस्ट जी आहे आता कॉस्ट कॅल्क्युलेट करताना कम इंटरेस्ट दिलेला आहे इथे. कम इंटरेस्ट मध्ये काय करायचंय तर जेव्हा कम इंटरेस्ट प्राइस दिली असेल नंबर ऑफ डिबेंचर्स जेवढे आहेत इनटू कम इंटरेस्टचा जो रेट दिलेला आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. नंबर ऑफ डिबेंचर्स 400 इंटू कम इंटरेस्टचा जो रेट आहे दॅट इज 108. इथे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय 400 इंटू कम इंटरेस्टचा रेट दिलेला आहे 108. तो मल्टिप्लिकेशन करायचंय and the answer is 43,200. correct. लेस इंटरेस्ट जो इंटरेस्ट आपण अक्रूड इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेट केलेला आहे 2,000 हा इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेशन जे केलेलं आहे हाच इंटरेस्ट लेस करायचा आहे. लेस इंटरेस्ट 2,000 आणि फायनल जे आन्सर आहे ते आपल्याला कॉस्टचं इथे मिळणार आहे. सो 43,200 minus 2,000 answer is 41,200. सो आपली कॉस्ट जी आहे ही 41,200 आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. जेव्हा कम इंटरेस्ट प्राइस दिली असेल नंबर ऑफ डिबेंचर्स इंटू कम इंटरेस्टचा जो रेट दिलेला आहे त्याला इथे मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याच्यातून जो इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो लेस करायचा आहे. जी अमाऊंट येईल दॅट इज अवर कॉस्ट. ती आपली कॉस्ट असणार आहे.
आपण याच्या तीनही व्हॅल्यूज आहेत या रेकॉर्ड करून घेऊया. नॉमिनल व्हॅल्यू 40,000, accrued interest 2,000 and cost 41,200. ट्रान्झॅक्शन परचेसचं आहे, दॅट इज वाय हे डेबिट साइडला रेकॉर्ड होईल. December 1st टू बँक अकाउंट परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. नॉमिनल व्हॅल्यू 40,000, then interest 2,000 and cost 41,200. ट्रान्झॅक्शन लक्षात आलंय सगळ्यांच्या? फर्स्ट डिसेंबर 2017, 1 डिसेंबरचं इथे ट्रान्झॅक्शन आपलं कम्प्लीट झालंय. 400